प्रकरण मी वाचलं. प्रकरण म्हणजे ती व्यक्ती आहे, अशा परिस्थितीमध्ये तो इतका शूर ब्रिटिशांना अक्षरशः त्याच्यामुळे नाकी नऊ आलेले, पण तरी सुद्धा तो त्यांना अजिबात सापडत नाही. आणि मग ही इतिहासाची किनार तिथे येते. त्याला त्याच्यातलाच एक माणूस घरी बोलवतो, त्याची आवभगत सगळी करतो आणि आवभगत करत असतानाच ब्रिटिशांना कळवतो. ब्रिटिश त्याला घेऊन जातात आणि मग फासावर लटकवतात. म्हणून मी म्हटलं की आपल्या गौरवशाली इतिहासाला अशी विश्वासघाताची किनार असणं अत्यंत वाईट आहे. आणि मग तिथून पुढे माझ्या डोक्यात जे विचारचक्र चालू झालं, लक्षात असं येतं की खरं तर ब्रिटिश फक्त 10,000 होते आणि तेव्हाची आपली संख्या 32 कोटींच्या वर होती. 10,000 आणि 32 कोटी यांच्यामध्ये जमीन म्हणजे अगदी जमीन अस्मानचं अंतर आहे. पण तरी सुद्धा त्या 10,000 ह्या 32 कोटींना आणि त्याच्यानंतरही वाढत राहिलेल्या लोकसंख्येला 150 वर्ष आपल्या अंकित केलं. ते फक्त खरंच इंग्रजांनीच केलं का? अजिबात नाही. माझं घर चालावं म्हणून, मला पैसा मिळावा म्हणून, मला मान सन्मान मिळावा म्हणून, जे काही त्या वेळेस त्यांच्या डोक्यात असेल त्या कारणांसाठी ज्यांनी ब्रिटिशांची नोकरी पत्करली, दुर्दैवानं आपलेच ते भारतीय बांधव होते आणि त्यांनीच आपल्या दुसऱ्या भारतीय बांधवांना मारलं. म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड अगदी वाचताना सुद्धा अजूनही रोमांच उभे राहतात, थरकाप होतो अंगाचा. अशा परिस्थितीमध्ये हे सगळे जे गनमॅन होते, ज्यांच्या हातात रायफल्स होत्या, ते सगळेचे सगळे भारतीय होते. मोजके 3-4 जण फक्त ब्रिटिश होते. जेव्हा जनरल डायरने फायर असा आदेश दिला, तेव्हा एकाही आपल्या भारतीय गनमॅननी फायर म्हणून त्याच्यावर का नाही केलं? ते 3-4च होते. हे आपली संख्या जास्त होती, ज्यांच्या हातात होते सगळे शस्त्र ऑफिशियली देण्यात आलेले होते. पण दुर्दैवानं मी म्हटलं तसं की आपल्याला कुठेतरी स्वार्थ महत्वाचा वाटतो आणि अजूनही हेच लक्षात येतं की देशाच्या पुढे सुद्धा आपल्याला व्यक्तिगत स्वार्थ अधिक महत्वाचा वाटतो आहे. जेव्हा दुसरं वर्ल्ड वॉर झालं तर त्याच्यानंतर एक त्यांचं नाव मी विसरले, पण जेव्हा नाझिझम सुरू झाला होता, हिटलरने बऱ्याच जणांना एकानंतर एक सगळं करणं, त्याच्या छळछावण्या वगैरे वगैरे सगळी सुरुवात झाली होती. आणि त्याच्यानंतर मग हिटलरचा पराभव झाला. आणि एक कोणीतरी प्रसिद्ध वक्ते आहेत, फॉरेनचेच नाव मला नाही आठवते आता, पण त्यांनी त्यांच्या स्पीचेसमध्ये खूप छान सांगितलं आणि ते मला या ठिकाणी कोट करावं असं वाटतं. इंग्लिशमधलं मी मराठीमध्ये सांगते आहे की त्यांनी असं म्हटलं, जेव्हा ते आले म्हणजे जे कोणी वाईट प्रवृत्ती असतील, जेव्हा ते सोशलिस्टसाठी आले, सोशलिस्ट लोकांना पकडण्यासाठी, जेव्हा ते सोशलिस्ट लोकांसाठी आले आणि सोशलिस्टनी मला मदत मागितली, मी त्यांची मदत केली नाही कारण मी सोशलिस्ट नव्हतो. जेव्हा ते ट्रेड युनियनिस्टसाठी आले आणि त्यांनी माझी मदत मागितली, तेव्हा मी त्यांना मदत केली नाही कारण मी ट्रेड युनियनिस्ट नव्हतो. जेव्हा ते ज्यूसाठी आले तेव्हा ज्यूजनी माझी मदत मागितली, पण मी त्यांना मदत केली नाही कारण मी स्वतः ज्यू नव्हतो. आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा ते माझ्यासाठी आले तेव्हा मदत मागण्यासाठी माझ्याकडे कुणीच उरलेलं नव्हतं. दुर्दैवानं आपण अजूनही काय करतोय? इतिहासावरून खरं तर शिकलं पाहिजे, पण इतिहासावरून आपण अजूनही शिकत आहोत का? अजिबात नाही. अजूनही देशापुढे, राष्ट्रापुढे, धर्मापुढे आपल्याला आपलंच व्यक्तिगत स्वार्थ अतिशय महत्वाचा वाटतो. आणि जेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की हे माझ्यापर्यंत नाही आलं ना, जाऊ दे, ते तिकडे कुठेतरी चालू आहे, जोपर्यंत माझ्यापर्यंत येत नाही ना, तोपर्यंत मी शांत राहणार आहे. जेव्हा ते आपल्यापर्यंत येईल तेव्हा आपल्यालाही मदत करण्यासाठी कुणीच उरलेलं असणार नाही. ही फॅक्ट दुर्दैवानं आपण लक्षात घेत नाही. मध्यंतरी एक छोटीशी शॉर्ट फिल्म पाहिली होती मी, अगदी छोटीशी, पण अर्थ तिचा इतका गहन होता. पीजीचा क्लास चालू आहे, सगळे विद्यार्थी बसलेले आहेत. ते प्रोफेसर येतात आणि आतमध्ये येताच क्षणी एका विद्यार्थिनीकडे बोट दाखवतात, उठ तू. ती बिचारी उठून उभी राहते, बाहेर हो. खूप रूडली तिला सांगतात बाहेर हो. आणि मग ती बोलायला लागते, पण हे अजिबात बोलू देत नाही. पुन्हा रूडली सांगतात, ताबडतोब बाहेर जा. ती बिचारी तिचं दप्तर वगैरे जे काही वह्या पुस्तक असतील घेऊन बाहेर जातात. आणि मग हे लगेच सगळ्यांकडे वळून म्हणतात, चला आता आपण हा चॅप्टर शिकूया. आणि सगळेजण ताबडतोब वह्या पुस्तकं काढतात आणि सर काय शिकवतात म्हणून ते बघायला लागतात. आणि मग सर शिकवतात. तुमच्यापैकी कोणीच मला विचारलं नाही की तिला तुम्ही बाहेर का काढलंय.
कारण तुमच्यापैकी प्रत्येकाला वाटत होता तिचा प्रश्न आहे, माझ्यापर्यंत थोडीच येत आहे ना. आणि प्रत्येक जण माझ्यापर्यंत थोडंच येत आहे, माझ्यापर्यंत आल्यावर मग बघेन असं म्हणतात. म्हणून दुर्दैवानं समाजामध्ये वाईट प्रवृत्ती जास्त वाढतात. म्हणजे जे म्हटलं जातं ना, माझं फार नेपोलियनचं आवडतं वाक्य आहे, द वर्ल्ड सफर्स द मोस्ट नॉट बिकॉज ऑफ द व्हायलन्स ऑफ द बॅड पीपल. वाईट लोकांच्या हिंसेमुळे जग जास्त सफर होत नाही, बट बिकॉज ऑफ द सायलेन्स ऑफ द गुड पीपल. दुर्दैवानं तेव्हाही आपण गुड पीपल होतो, नंतरही आपण गुड पीपल होतो आणि आताही आपण गुड पीपलच आहोत. आपण एवढं चाकोरीबद्ध आयुष्य जगतो आहोत की इकडे काय होतंय तिकडे काय होतंय आपल्याला बघायचं नाहीच आहे. आपल्याला कळतं शेजारच्या घरामध्ये काय होतंय, आपल्याला कळतं की पुढे काय होणार आहे, पण आपल्याला ॲब्सोल्युटली बघायचंच नाही. कारण जोपर्यंत माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत माझा काय संबंध, हा मुद्दा जोपर्यंत आपण काढून टाकत नाही ना, तोपर्यंत आपल्याला तसे वेगळे वेगळे चॅलेंजेस फेस करावेच लागणार आहेत. आपलं खूप सुदैव आहे की आपण सगळेजण स्वतंत्र भारतामध्ये जन्माला आलो आहोत. त्याच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हौतात्म्य पत्करण्याची आपल्यावर जबाबदारी आता नाही राहिली. आपल्या पूर्वजांनी ते ऑलरेडी काम केलेलं आहे. पण तरी सुद्धा आपल्याला विचारात घ्यावं लागेल की आपल्या देशासमोरचे आव्हानं अजूनही कमी झालेले नाहीत. आव्हानांचं स्वरूप बदललेलं असेल पण ते आव्हानं कमी झालेले नाहीत. अगदी साध्या साध्या गोष्टी, आता प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे मला फार काही उघडपणाने बोलता येणार नाही, पण आपण सुजाण आहात, आपण अंदाज करू शकता. जेव्हा नफेखोरी येते, म्हणजे जसं ब्रिटिशांच्या वेळेस सांगितलं मी की आपल्याच भारतीयांनी आपल्याच भारतीय बांधवांवर गोळ्या चालवल्या, त्यांच्यावर खूप अन्याय अत्याचार केले. आता आपण स्वतंत्र आहोत, आता तशा रीतीचा शारीरिक अन्याय अत्याचार आपल्याला दिसत नाही, पण एक्सप्लॉयटेशन, शोषण हा भाग दिसतोच आहे ना. जेव्हा नफेखोरी आपण म्हणतो की माझी छोटीशी कमी किमतीची वस्तू मला गिऱ्हाईकांना खूप जास्त किमतीला विकायची, भरपूर सारा नफा मला माझ्या खिशात घालायचा आहे, जेव्हा मला टॅक्स चुकवायचा आहे, जेव्हा मला कोणतंही काम करायचं असेल ते लो क्वालिटीमध्ये करून पैसा मात्र पूर्ण उचलायचा आहे, अशा सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करत असतो तेव्हा ब्रिटिशांनी आपल्या भारतीयांच्या मदतीनं भारतीयांवरच जे काही केलं त्याच्यापेक्षा आपण काहीही वेगळं करत नाही. रिपीट करू इच्छिते मी, अजिबात आपण वेगळं करत नाही. त्यांनी सुद्धा एक प्रकारे भारतीयांच्या मदतीनं भारतीयांचंच एक्सप्लॉयटेशन केलं, अन्याय अत्याचार केले. आपणही आपल्याच देश बांधवांचं अशा पद्धतीनं एक्सप्लॉयटेशन करत आहोत. भरपूर साऱ्या कोणत्या कोणत्या योजना निघालेल्या आहेत, पण आपल्याला त्या समाजापर्यंत, त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्याच नाही आहेत. कारण त्यांची उन्नती झाली तर कुठेतरी आपल्याला म्हणजे आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम होतोय, किंवा आपल्याला जेवढं मोठं लाईफ जगायचं आहे, जेवढं छान जगायचं आहे तेवढं कदाचित आपण जगू शकत नाही असं आपल्याला वाटत राहतं. आणि असे कितीतरी कंगोरे सांगता येतील की जिथे आपण आपल्याच देश बांधवांशी गद्दारी करत आहोत. पुन्हा फितुरीचा इतिहास अशाही पद्धतीने जर बघितला तर तो अजूनही चालत आहे. आणि खरंच मला असं वाटतं हे सगळं आपण कशासाठी करतो, नफेखोरी खूप पाहिजे आहे, क्वालिटी घसरवून उरलेला सगळा पैसा मला माझ्या खिशात घालायचा आहे वगैरे वगैरे, जे सगळं काही आहे हे कशासाठी आपण करतोय. लाईफस्टाईल आपली खूप छान असली पाहिजे, पैसा भरपूर असला पाहिजे, इतक्या कार्स आपल्याकडे असल्या पाहिजे, तितके बंगलोज आपल्याकडे असले पाहिजे. जेव्हा की दुर्दैवानं का असे ना, पण कोरोनानं एक गोष्ट चांगली केलेली आहे की किती मिनिमम गोष्टींमध्ये आपण छान जगू शकतो हे लक्षात आणून दिलंय. मग हे लक्षात आल्यानंतर सुद्धा जर आपल्याला सुधारायचं नसेल आणि अजूनही आपल्याला आपल्याच देश बांधवांचं येलकेन प्रकारे ना वेगळ्या वेगळ्या प्रत्यक्ष पद्धतीने एक्सप्लॉयटेशन करायचं असेल तर भारतीयांच्या मदतीनं इंग्रजांनी जे केलं ते आता कोणीही आपल्याला काम करायला लावत नसतानाही आपण तेच करतो आहोत हे म्हणायला हरकत नाही अजिबात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या पुस्तक विमोचनाच्या निमित्तानं आपण एवढा जरी ब्रेनस्टॉर्मिंग सारखा थोडासा जरी विचार केला आणि खरंच ह्या सगळ्या लोकांना आत्ता फक्त कुठे 80 सापडले असतील, अजूनही भरपूर सारे शोधण्याच्या प्रोसेसमध्ये असतीलही, पण त्यांना खरी आदरांजली, खरी भावांजली तेव्हाच ठरेल जेव्हा त्यांनी आपल्यासाठी देश स्वतंत्र करण्यासाठी स्वतःचे प्राण दिलेले आहेत हे लक्षात घेऊन आता आपण आपल्या देशाचं रक्षण करू.
आता भलेही आपल्याला देश स्वतंत्र करायचा नाहीये, पण देश आपला एकदम विकासाच्या मार्गावर न्यायचा आहे, विकसित पूर्णतः करायचा आहे. आणि तो प्राऊडली प्रत्येक भारतीयाला वाटलंच पाहिजे की हा माझा देश आहे. आणि ते जेव्हा वाटायला लागेल तेव्हा मला असं वाटतं की ही खरी त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल. हेच सर्वजण, याचसाठी आपण सगळेच जण इथे उपस्थित असणारे प्रयत्न करूया अशी अपेक्षा व्यक्त करते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.